नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता श्रावण सोमवार उपवास. तर खरं सांगते, आतापर्यंत कधीच भावाचा म्हणा किंवा नवऱ्याचा कसलाच प्रकारचा उपवास धरलेला नाही. पण फर्स्ट टाईम आज भावाचा उपवास धरला. तर सकाळी मी 5:25लाच उठले होते. मस्त अशी आंघोळ करून मी परीच्या पप्पासाठी आणि परीसाठी चपाती आणि तव्यावरच भेंडीची भाजी बनवली होती. परीला सर्दी झाली आहे म्हणून शाळेत नको बोलत होती आणि बाहेर पाऊस येतच होता. जाऊ द्या म्हणलं, जास्त होईल तिला म्हणून ह्यांना परीच्या पप्पाला पावसातच वाटं लावलं आणि सगळं काम आवरून फरशी पुसून घेऊन कपडे ते आवरून किट्टू परीला झोपवला आणि मी साबुदाणा खिचडी खात बसली. आणि मी व्हिडिओ पाहिला होता की खिचडीमध्ये तूप टाकून खात होती, भारी लागतं बोलली ती, म्हणून मी पण ट्राय केलं. बट ओके ओके होतं. हां, मी दही टाकून खात असते साबुदाणा. शाबू आणि दूध लागत होता असं तसं, बट दही टाकलं असतं तर अजून उत्तम लागलं असतं. बरं असो, मग मी करमत नव्हतं म्हणून उगाच शाबू पचवत होते.